क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे स्किल अँड एक्सलन्स सेंटरच्या भूमिपूजनाचा सोहळा 1 मे रोजी चांदशी येथे मंत्री गिरीश महाजन तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी माहिती दिली। बांधकाम क्षेत्रातील कामगारांना या निमित्ताने सुरक्षा कवच तसेच विविध योजना राबविल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। नाशिक क्रेडाई मेट्रोतर्फे नाशिकच्या दरी-माथोरी परिसरामध्ये वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी ही स्वीकारली जाणार असल्याचं सांगत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांनाही यावेळी कमिटीने उत्तरे दिली। मेट्रोचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, विविध मान्यवर हे यावेळी उपस्थित होते। क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे 1 ते 7 मे दरम्यान शहरात कामगार कल्याण सप्ताह साजरा केला जाणार आहे। यामध्ये बांधकाम कामगारांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नवीन नोंदणी तसेच नूतनीकरण शिबिराचंही आयोजन होणार आहे। कामगारांसाठी कौशल्य उन्नती कार्यक्रम, आरोग्य तपासण्या तसेच सुरक्षा साहित्याचं वाटपही केलं जाणार आहे। क्रेडाई नाशिक मेट्रोच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी टीम क्रेडाई नाशिक मेट्रोला मिळाली। या टीम 25-27 आहे आणि या टीममध्ये इतकी उत्सुकता आणि इतकं झील आहे काम करण्याचं की एका पाठोपाठ एक वेगवेगळे उपक्रम, इव्हेंट्स जे आहेत आमचे होत आहेत। स्टार्टिंग फ्रॉम एरोनॉमिक्स जे आम्ही लास्ट इयर केलं होतं की म्हणजे आमच्या फ्रेटर्निटी संदर्भातल्या विषय सोडून शहराच्या विषय घेण्यामध्ये तर पहिल्यांदा असा कुठला इव्हेंट की एअर क्वालिटी आणि सिटीच्या इकॉनॉमिक्सचं कसं कनेक्शन आहे याच्यावरती इव्हेंट घेतला। अतिशय वेगळा इव्हेंट झाला तो। रिडेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह आत्तापर्यंत क्रेडाई नाशिक मेट्रोमध्ये अशी झाली नव्हती। आता शहर वाढतंय तर रिडेव्हलपमेंट ही नेसेसिटी झाली आहे। खूप मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये रिडेव्हलपमेंट होत आहे, तर तशी एक कॉन्क्लेव्ह क्रेडाई नाशिक मेट्रोने घेतली। 1000हून अधिक लोक, कालिदास कला मंदिर आपल्यापैकी लोक सगळे तिथे होते, आपण राहिलो। तर मला असं वाटतं की एक नवीन आमच्याकडे मेंबर्स ट्रेनिंग प्रोग्राम बंद झाला होता। आमच्याच मेंबर्सला ट्रेनिंग देण्याचं काम आम्ही मुंबई इथे जाऊन 2 दिवस जाऊन आपण हे केलं। अगदी आपले पंकजा मुंडे ताई आहेत त्यांच्यापासून तर लोढा साहेबांपर्यंत सगळे वेगवेगळे इव्हेंट्सला आमचे आले। 10 वर्षापूर्वी आम्ही नाशिकला बाहेर घेऊन गेलो होतो आणि आता आम्ही 10 वर्षानंतर जळगावला प्रॉपर्टी एक्सपो केला। वेगवेगळे उपक्रम जे आहेत क्रेडाई नाशिक मेट्रो या टर्ममध्ये केलेले आहे। 1 वर्ष आमचं झालेलं आहे। हा एप्रिल महिना, अजून 1 महिना आमचा संपला आहे। आता 13वा महिने आमचे झालेले। नाशिकच्या रिअल इस्टेटला आता रिसर्च आणि मार्केटिंग या दोघांची गरज आहे। त्यासाठी तिथे एक केंद्रस्थानी एक रिसर्च इन्स्टिट्यूटचा पण आपण समावेश करतो, ज्यामध्ये इंटरॅक्शन असतील, क्लासरूम आहेत, AV रूम्स आहे आणि एक मोठं ऑडिटोरियमची पण आपण त्यामध्ये व्यवस्था करीत आहोत की जेणेकरून रिअल इस्टेटशी संदर्भात ज्या गोष्टींचे आपण कार्यक्रम भविष्यात घेऊ, ट्रेनिंग घेऊ किंवा जे काही आमचे जनरल बॉडी मेंबर आहेत त्यांच्यासाठी जे ट्रेनिंग किंवा अपस्किल गोष्टी असतील त्यासुद्धा या सेंटरमध्ये आपल्याला कशा व्यवस्थित अंतर्भूत करता येतील त्या माध्यमातून आपण हे सेंटर आपण डिझाईन केलेलं आहे। आणि अहमदाबादचे एक प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत, त्यांना आपण पूर्ण टीमनी सिलेक्शन करून त्यांचंसुद्धा प्रेझेंटेशन आपण भूमिपूजनच्या दिवशी सर्वजण बघणारच आहोत। आणि या संदर्भात नाशिकच्या केंद्रस्थानी आणि सर्व इन्स्टिट्यूशनसाठी उपयोगी ठरणारी ही एक वास्तू असेल असं मला वाटतं। आणि त्या वास्तू संदर्भात सर्व एंटायर क्रेडाई टीम तसेच अध्यक्ष आणि संपूर्ण जे काही पास्ट प्रेसिडेंट आहेत आणि GB मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये फार मोठा एक उत्साह आहे, कारण की एक्सलन्स सेंटरच्या रूपाने नाशिककरांना प्राप्त होणार पोहोचवण्याचं काम आपल्यामार्फत व्हावं या इच्छेने प्रेरित होऊन आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। तसेच आमचे क्रेडाईचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, IPP, व्हाईस प्रेसिडेंट, आमचे सहकारी सुरेश वर असले तरी त्यांचं जीवन पण चांगलं व्हावं यासाठी पण खूप प्रयत्न केले आणि
खूप मेंबर त्यांनी चांगलं म्हणजे कामगार त्यांची जी संस्था आहे कंपनी त्यांच्यातर्फे पण खूप मेहनत घेऊन जास्तीत जास्त लोकांना कसं चांगलं राहणीमान करता येईल त्याच्या संदर्भात केलेलं आहे. आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं का आता आपला सर्वात मोठा नाशिकचा विषय म्हणजे वृक्ष, तर त्याच्यातसुद्धा आमच्या नॅशनलच्या टीमने आणि नाशिकच्या टीमने अतिशय चांगलं आपलं जे डोंगराळ भाग आहे दरी माथुरीच्या पुढे आणि सह्याद्रीची जी लाईन आहे तिथे जवळजवळ 60,000 झाडांचं हे केलेलं आहे. प्रत्येक नाशिकची कोणतीही गोष्ट असो, कोविडमध्ये तर निश्चित फारच काम केलं, कारण की एवढं मोठं 300 बेडचं हॉस्पिटल हे म्हणजे आपल्या सोशल आपल्यावर जबाबदारी आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आणि सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य, तेव्हा तिथलं एक पण पेशंट सर्व पेशंट चांगले झाले हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे अनेक गोष्टी क्रीडा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतो आणि सोशल असो क्रीडा असो कोणतंही असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आणि आमची टीम आता यंग टीम आम्ही जे करत होतो त्याच्यापेक्षा जे नवीन टीम आलेली आहे, यंग टीम आलेली आहे, ते निरनिराळे उपक्रम चांगल्या पद्धतीने करतात. त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि सांगा तुम्ही स्टार्ट करू करू का? चाल. नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो. क्रीडा नाशिक मेट्रोच्या वतीनं येत्या 1 मेला कामगार दिनाच्या दिवशी कामगारांच्या हस्ते आणि गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा नाशिक मेट्रोचं ऑफिस व स्किल व एक्सिलन्स सेंटर याचं भूमिपूजन चा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करतो की क्रीडा नाशिक मेट्रोच्या या उपक्रमाला आपण सपोर्ट द्यावा. आपण सगळ्यांनी तिथे जरूर यावं. स्किल सेंटर नाशिकमध्ये उभारण्याचं एक काम क्रीडा नाशिक मेट्रो इथे करत आहे. आणि लेबर लोकांना इथे जेव्हा ते उभारणी होऊन जाईल या वास्तूमध्ये, कन्स्ट्रक्शन लेबरचं प्रामुख्याने इथे स्किल ट्रेनिंग होणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आणि विनंती की आपण 1 मेला जलालपूर चांसी इथे भूमिपूजनला यावं. खूप खूप धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज साठी विवेक पाटील, नाशिक.